उपस्थित असलेले आपले जिल्हाध्यक्ष शेखरजी, कारकरजी, मानेजी, मारुती अण्णा, उपस्थित सर्वच पदाधिकारी आणि बंधूंनो, या भाषणाची वेळ नाही आहे, भोजनाची वेळ. आणि मी सोलापूरवरून निघालो कार्यक्रम करून. मला मुंबईला 6:30-7च्या आत पोहोचायचंय, कारण माननीय मुख्यमंत्री महोदय माझ्या मतदारसंघात यायचे. तो काल मेसेज आला, पण आधीच मी त्या आधी मेसेज येण्याआधीच मारुतीला सांगितलं, रस्त्यात मी सगळ्या कार्यकर्त्यांना भेटेन, बरोबर घास खाईन. कारण माझा प्रयत्न राहिला की नेहमी कार्यकर्त्यांना त्या जिल्ह्यात प्रवासात भेटायचे, तालुक्यात पण भेटलं. कारण या कार्यकर्ता पण नावाची जी काही जादू आणि ताकद आहे ना, त्या जादू आणि ताकदीतच नेतृत्व उभं राहतं. मी स्वतः गेली 35 वर्ष भारतीय जनता पक्षाचं त्या आधी संघ परिवाराचं काम करत होतो. आणि त्यामुळे कार्यकर्त्याला आपल्या विभागात, आपल्या तालुक्यात, आपल्या गावात जर नेता आला, मंत्री आला, त्याच्याबरोबर 2 मिनिटं बोलता आलं, बघता आलं, फोटो काढता आला, निवेदन देता आलं, तरी कार्यकर्त्याला बळ मिळतं. आणि बरोबरीने आमच्यासारख्या कॅबिनेटमध्ये बसलेल्या माणसाला सत्य परिस्थितीचं खालचं ज्ञान, अधिकारी सोडून, अधिकारी तिथंच असतात, पण अधिकारी सोडून प्रत्यक्ष खाली काय याचा थेट संपर्क होतो. आणि संपर्क आणि संवादासारखं दुसरं कुठलंच नव्हतं. सामाजिक आयुष्यामध्ये सातत्याने संपर्क आणि संवाद याला पर्याय नाही. लोकांचं ऐकलं तरी लोक त्या ऐकणाऱ्या माणसाला आपलंसं समजतात. त्यांचा प्रश्न तर सोडवलाच पाहिजे, पण त्या प्रश्न सोडवण्याआधी तो समजून तर घेतला पाहिजे. कार्यकर्ता दुप्पट गतीने काम करतो, जर त्याला ऐकून घेणारा पक्षाचा पदाधिकारी किंवा नेता दिसला तर तेवढ्या ऊर्जेवरच तो दुप्पट काम करतो. आणि म्हणून हा प्रयत्न माझा नेहमीच असतो. म्हणून मी आमचे जुने कार्यकर्ते मारुतींना, गारटकरांचा माझा जुना परिचय, आणि याला म्हटलं मी येतो त्यावेळेला आपल्या कार्यकर्त्यांवरून खाल उतरवण्याचा एवढाच आजच्या भेटीचा उद्देश होता. पण काही महत्वाचे विषय माने तुम्ही त्या ठिकाणी सांगितले. त्यामध्ये आम्ही जी योजना गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केला, तर राज्यातला पहिल्यांदा निर्णय केला. आणि देशभरातल्या सर्व राज्यात आणि विदेशात सुद्धा सार्वजनिक गणेशोत्सवाचे कार्यक्रम सरकारच्या वतीने आपण केले. त्या निमित्ताने आपण खाली जी भजनी मंडळ आहे त्यांना अनुदानाची योजना आणली आणि 25,000 रुपये त्या भजनी मंडळाला थेट त्यांच्या अकाउंटवर निकष पात्रतेचा आहे. कारण शेवटी ऑडिट होणार आहे आणि ऑडिट होणारी कायद्याअंतर्गत सर्व निकषात बसणाऱ्या मंडळाला आपण ते देतो. जवळजवळ 1,600च्या वर मंडळांना राज्यभर आपण देतो. आज सोलापूरला काही मंडळांना स्वतःच वाटप करून आलं. काही ठिकाणी मंडळांच्या भजनी मंडळांचं म्हणणं आहे की बाबा काही डॉक्युमेंट्स म्हणजे आमची सुद्धा पुरेशी तयारी अजून झालेली नाही, त्यांना सुद्धा वेळ हवा आहे, त्यांना सुद्धा अजूनची मदत हवी आहे. कॅबिनेटमध्ये हा नेमके विषय आम्ही घेऊन जाऊ आणि कॅबिनेटमध्ये याच्यावरचा मार्ग आला तर तो काढण्याचा प्रयत्न नक्की असेल, पण निकष बदलून नाही. उगाच खोटा आश्वासन देण्याचा विषय नाही. बरोबरीने आता तुम्ही लोड शेडिंग स्वतःला चीफ इंजिनियरशी बोललो, काही समस्या जरूर आहे. त्या समस्यांचा वाद आणि माझ्यासमोर मांडला. डिमांड आणि सप्लायशी संबंधित राज्यातल्या बऱ्याच ठिकाणच्या असं त्याचं म्हणणं आहे. त्याला सांगितलं अध्यक्ष शेखरजी आणि तुम्ही सगळेजण उद्या भेटा, पण मी स्वतः मुंबईमध्ये गेल्यावर माननीय देवेंद्रजींशी हा विषय बोलीन आणि तो प्रयत्न आपण नक्की करू की
राज्यभराच्या सुरक्षित करायला त्याची अडचण होता. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी आता एका मजबूत स्थितीत आहे. मगाशी या ठिकाणी मुद्दा मांडला शेखरने की आम्ही 4थ्यावरून 2ऱ्या क्रमांकात या जिल्ह्यात आलोय. पण पूर्ण भारतामध्ये नंबर 1चा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे. या जिल्ह्यात नंबर 2ला तुम्ही सांगता म्हणून म्हणता हे मला आणि तुम्हाला दोघांनी घोषणावर नाही. हे खरं आहे की काही अडचणी, काही विषय, काही घडामोडी, काही तडजोडी या आपल्याला ज्यावेळेला आपण महायुतीचं राजकारण करतोय त्यावेळेला नक्की असतात आणि त्यामध्ये आपण एकमेकाला सांभाळून पुढे राज्याच्या हितासाठी कधी 2 पावलं मागे, कधी 2 पावलं पुढे असं जात असतो. पण याचा अर्थ स्वाभिमान आणि कार्यकर्त्याचा अपमान होईल असं कुठलंही कृत्य, स्वाभिमान दुखावला जाईल असं कृत्य हे पक्षाला मान्य नाही. हीच भूमिका आपली सर्वांबरोबर असते. पण या अनुकूलतेचा फायदा शब्द बरोबर आहे, अनुकूलतेचा प्रवाह हा आपल्याकडे आणायचा असेल तर कार्यकर्त्याला जे आज परिश्रम करतोच आहे ते अजूनचे करावे लागेल. नेत्यांना अजून संपर्क संवाद वाढवावा लागेल. पदाधिकाऱ्यांना अजून आपल्या मनाची व्यापकता वाढवावी लागेल. सबका साथ सबका विकास पक्षांतर्गत सुद्धा लागतो आणि त्यामुळे सबका साथ आणि सबका विकास माननीय मोदीजींनी जे एक वृद्ध वाक्य केलंय ते सर्वस्वी आपल्या पक्षांतर्गत आणि समाजात सुद्धा मुलीकडे आपल्याला करणं अपेक्षित आहे. मला त्यांची पूर्ण अनुभव आणि माहिती आहे की पुणे जिल्हा आणि इतर विशेषतः स्थानिक असलेलं राजकारण माननीय अजितदादा दुर्दैवाने अपघातातून आपल्याला निघून गेले. आपण त्याला शोकही प्रकट केलाय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुका मला असं वाटतं की यश आपल्याला हुलकावणी देऊन गेला असलं तरी ज्या पद्धतीचं मतदान आपल्या बाजूने झालंय, माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषदेत सुद्धा आपल्याला झालेलं मतदान आणि त्याची जर आपण मॅपिंग जो अभ्यास मी केला तर दूधशा केला तर आपल्याला मजबूत संख्येतील बूथवर चांगलं मतदान झालं आणि जो बूथवर मजबूत आहे तोच विधानसभा लोकसभेमध्ये मजबूत होऊ शकतो. आणि म्हणून आता या परिस्थितीत सुद्धा ज्या बूथवर आम्हाला मजबूत चांगलं मतदान झालंय त्या बूथवर असलेली कामही करायची, संपर्कही वाढवायचा. ज्या बूथवर आपल्याला अपेक्षेपेक्षा थोडी कमी पडली असतील त्याची वेगळी यादी काढून त्याच्याही संपर्क आणि संवादाचा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. आणि हे करेल कोण? तर हे मशीन, यंत्र म्हणून विचारलं जातं. हे करेल भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि तोच ते करू शकेल ज्याची विचारधारा, विचारसरणी आणि कार्यपद्धती ही स्पष्ट आहे. आणि म्हणून विचारसरणी आणि विचारधारा आपली काय आहे आणि आपल्या कार्यपद्धतीचा भाग काय हे समजणं म्हणजे आपलं प्रशिक्षण वर्ग आहे. आणि प्रशिक्षण वर्गाचं महत्व नंबर 1चा पक्ष होण्यासाठी तितकंच महत्वाचं आहे की जितकं समाजातलं काम करायला. आणि आता असलेल्या प्रशिक्षण वर्गामध्ये आपण सगळ्यांनी जे अपेक्षित आहे प्रत्यक्षाची ठरवते संपूर्ण सहकार्य करा, ताकद लावा. SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू हा या राज्यामध्ये सुरू होणाऱ्या निवडणूक आयोगाने तो कार्यक्रम घोषित केलाय. निवडणूक आयोगच ते करणार आहे, पण आपल्याला त्याबद्दल सतर्क राहावंच लागेल. प्रत्येक मतदार त्याच्या अधिकाराविना वंचित होता कामा नये. त्या मतदाराला निवडणूक आयोगाची अधिकारी किंवा संपर्क करतीलही. या कामामध्ये ढवळाढवळ करण्याचं कारण नाही.
पण सतर्क आणि सजग राहून पक्षाची पूर्ण व्यवस्था नागरिकांच्या मदतीला, मतदारांच्या मदतीला नक्की उभी करावी. त्या कामामध्ये जर कचुराई आणि गडबड झाली तर जी निवडणुकीची यादी घोषित होईल त्या यादीमध्ये आपल्याला लक्षात त्यावेळेला येईल, अरे हे सगळं सुरूच गेलं की आहे, तसं निवडणूक आयोग करणार नाही. पण आपलंही लक्ष असलं पाहिजे, कारण मतदार आपल्याकडनं अपेक्षा करतो की आपल्याकडनं मदत आयोग घेऊ पाहिजे. मला त्या दोन्ही गोष्टींमध्ये आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं. ज्या दोन गोष्टी मी वर घेऊन जाणं अपेक्षित आहे त्या मी वर नक्की घेऊन जाईन. मारुत्यांना तुम्हाला आठवण करून दिली त्या संघर्ष यात्रेची आणि गोपीनाथराव मुंडेजींबरोबर त्यावेळेचा मी हा कार्यकर्ता होतो. ठाणेसाहेब गोपीनाथरावांसाठी रथावर जे काही बेदाणे काजू आणि व्यवस्था खाण्यापिण्याची असेल ती होणार आम्ही कार्यकर्ता. आणि त्यामुळे त्या यात्रेच्या प्रवासात आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते शिकत होते आणि मग त्यातला एक स्वतः पक्षाचं काम कसं पुढे न्यायचं याचं मार्गदर्शन मिळत होतं. आज पुन्हा गोपीनाथरावांची आठवण झाली त्याबद्दल तुम्ही मला ते आठवण बघून दिली त्याबद्दल तुमचं धन्यवाद व्यक्त करतो. शेजारी तुमचा पिंड आणि आत्मा हा संघटनेचं भूत आणि संपर्क आणि संवादाचा आहे, ते असंच चालू ठेवा. बाकी आपली ताकद वाढते, गाणकरजी आहेत, मान्यजी आहेत, बाकी पुणे सगळेच आहेत. या सगळ्यांनी यामध्ये आपापली सेवा सहभागिता द्या आणि मुंबईत आलात तर जरूर भेटा. आपल्या सगळ्यांना भेटायला मला मुंबईत आवडेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता फक्त एक फोटो काढू आणि मला जाऊ.